हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर तुम्हाला माहिती आहे की मी आत्ता पुण्याला गेली होती आणि तिथून मी एक उरली घेऊन आलेली आहे. तर जशी मला हवी होती तशीच उरली मला भेटलेली आहे, की जी आहे प्युअर ब्रासमध्ये. तर ती मी आज तुम्हाला दाखवते. त्याच्या आधी मी इथे तुम्हाला हैदराबादची एक स्पेशल रेसिपी जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे हैदराबादमध्ये एक राईस प्रसादामध्ये नेहमी दिला जातो, तर तो आहे पुलिहोरा राईस. तर म्हटलं आज तुमच्यासोबत त्याची रेसिपी जी आहे ती शेअर करावी. तर इथे जे माझे नेबर्स आहेत त्यांना मी विचारलं की मला एक प्रॉपर रेसिपी जी आहे ती सांगा. तर मी ऑलरेडी एकदा ट्राय केलेली होती, त्याच्यानंतरच आत्ता तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे मी मोजून सगळं घेतलेलं आहे, कारण सगळं व्यवस्थित असेल तरच हा जो राईस आहे ना तो चांगला लागतो. तर हा जो पुलिहोरा राईस आहे त्याला टॅमॅरिंड राईस देखील म्हणतात. म्हणजे आपण हे जे चिंच आहे, चिंचेच्या पाण्याचा जो बनवलेला असतो तो राईस आहे. तर इथे 4 कपासाठी मी 1 कप चिंच घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 कप पाणी टाकणार आहे. तर तुम्ही गरम पाणी घ्या, म्हणजे चिंच आहे ना ती लवकर नरम होऊन जाईल. आणि जर तुमची चिंच जास्त आंबट असेल ना, तर तुम्हाला थोडंसं प्रमाण चेंज करायला लागेल, कारण जर जास्त आंबट झालं ना, तर तो राईस चांगला देखील लागत नाही. तर इथे पहिले आपल्याला राईस आहे ना, तो आपला जसा प्रॉपरली आपण शिजवतो तसा शिजवून घ्यायचा आहे. तर थोडासा फ्लेवर येण्यासाठी मी हे 2 खडा मसाले जे आहेत ना, ते टाकणार आहे. आणि राईस आहे ना आपल्याला थोडासा सुटसुटीत हवा आहे, त्याच्यामुळे मी कढईमध्ये राईस शिजवते. नाहीतर तुम्ही जर कुकरमध्ये वगैरे शिजवलात तरी चालेल, पण तो व्यवस्थित असा सुटसुटीत होत नाही. त्याच्यामुळे मग मी कढईमध्ये शिजवून घेते. आणि मी इथे बासमती तांदूळ वापरलेला आहे, तर तुम्ही दुसरा कोणता पण राईस वापरलात तरी चालेल. तर जसं आपण प्रॉपर शिजवतो तसा राईस शिजवून घ्यायचा. एकदम थोडासा, म्हणजे 95% शिजवून घ्या आणि 5% फक्त ठेवून द्या. आणि इथे मी राईस जो आहे ना तो शिजवायला ठेवला आहे. तोपर्यंत जे काही मसाले लागतात ना ते सगळे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. कारण काय होतं ना, जेव्हा भरपूर काही काही मसाले आपल्याला टाकायचे असतात ना, तर एखाद दुसरं मिस होऊन जातं. त्याच्यामुळे मग मी जे काही लागतं आहे ते इथे सगळं काही या प्लेटमध्ये काढून घेते. तर हे जे काही साहित्य मी घेते ना, त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण काही लोकांना त्याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या काही आवडत नाहीत. म्हणजे हरभरा डाळ मी जास्त खात नाही, त्याच्यामुळे मी याच्यातली देखील थोडीशी अजून टाकणार आहे, जास्त नाही टाकणार आहे. शेंगदाणे वगैरे पण आहेत, ते तुम्ही जास्त टाकलेत तरी चांगलं लागणार आहे. शेंगदाण्यांसोबत आपल्याला थोडेसे काजू देखील घ्यायचे, त्याच्याने अजून थोडी टेस्ट चांगली येते. तर हा राईस शिकायचं एकच कारण ते म्हणजे जेव्हा आरुषनी पहिल्यांदा हा राईस खाल्ला होता ना, तेव्हा त्याला इतका आवडला आणि तो सारखाच मला बोलायचा की मम्मा टॅमॅरिंड राईस बनव. म्हणजे तो ह्याला लेमन राईस बोलतो, पण ॲक्च्युली हा टॅमॅरिंड राईस आहे. तर स्पेशली त्याच्यासाठी मी हा राईस ची जी रेसिपी आहे ना ती ट्राय केली होती. आणि फर्स्ट टाईम जेव्हा केली होती तेव्हा चांगली झाली होती, म्हणून सेकंड टाईम आता तुमच्यासोबत शेअर करते. तर हे जे चिंचेचं पाणी आहे ना ते मी आता काढून घेते. एवढं मला तर नाही कळत. तसं करायला. त्यानंतर आपली जशी सिंपल फोडणी आहे ना, ती फोडणी इथे रेडी केलेली आहे. जिरे, मोहरी, कढीपत्ता, मिरची वगैरे आणि जे काही आता आपण साईडला प्लेटमध्ये काढलेलं आहे ते सगळं आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. जितकं आपण व्यवस्थित फ्राय करू तितकी त्याची टेस्ट बदलून जाते. तर जेव्हा मी पुण्यामध्ये होते ना, तेव्हा जेव्हा काही तांब्या पितळेची भांडी घ्यायची असायची, तेव्हा मग मी मेन पुण्यामध्येच जायचे आणि तिथे मला बऱ्याच वेगळ्या-वेगळ्या आणि युनिक गोष्टी भेटायच्या. तर जेव्हा मी इथे काही गोष्टी घेते ना, तेव्हा मला त्या बऱ्याच कॉस्टली वाटतात आणि इथे आल्यानंतर पण मला एक असंच ब्रास कलेक्शनचं पूर्ण दुकान पण भेटलेलं आहे. पण त्यांचं हेच आहे की तिथे खूप महाग अशा वस्तू भेटतात आणि आपल्याला माहिती असतं की ह्याचा जो रेट आहे तो तेवढा नाही आहे. पण जेव्हा काही ऑप्शन नसतो तेव्हा आपल्याला घ्यायला लागतं. तर आता जेव्हा पण पुण्याला जायचं असतं ना, तेव्हा एक दिवस ठरवतो की या दिवशी आपल्याला शॉपिंग डे ठेवायचा आहे. तर तसं ठरवूनच मग आम्ही प्लॅन करतो. तर इथे तुमच्याशी बोलता बोलता सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मी व्यवस्थित परतून घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला आपलं जे चिंचेचं पाणी आहे ना ते थोडा वेळ शिजवायचं आणि त्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये राईस टाकायचा आहे.
तर इथे आपला टॅमॅरिंड राईस रेडी झालेला आहे. तर तुमच्यामधल्या बऱ्याच लोकांना माहिती पण असेल कसं बनवायचं आहे, पण मला असं वाटलं की ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून शेअर केलेली आहे. पण जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील ना, तर त्यांना नक्की ही रेसिपी आवडेल. आणि कोथिंबीर मी वरून टाकलेली आहे. जनरली इथे कोथिंबीर प्रसादामध्ये नाही वापरत, पण तरी आता मी घरामध्ये बनवते त्याच्यामुळे मी कोथिंबीर थोडीशी टाकते आहे. तर आता येऊया आपल्या मेन गोष्टीवरती, ती म्हणजे आपली जी तांब्याची उरली जी आहे ना, ती मी तुम्हाला दाखवते. तर पॅकिंग असं व्यवस्थित करून देतात की ज्याच्यामुळे आहे ना, ते काळं पडत नाही बिलकुल पण, आणि व्यवस्थित पॅकिंग केलेलं आहे. तर पुण्यामध्ये दगडूशेठच्या इथे बरेच दुकानं आहेत. तर त्याच्यामध्ये एक सेक्शन आहे, म्हणजे पेठांमध्ये आहे ना, एक सेक्शन आहे, तिथे तुम्हाला सगळी तांब्या पितळेची भांडी किंवा आपली स्टीलची भांडी वगैरे भेटतात. तर त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या पण शॉपमध्ये गेलात ना, तर तुम्हाला सगळे वेगळे अँटिक आणि युनिक पीसेस दिसतील. तर हे देखील मी तिथूनच घेतलेलं आहे. तर फरक फक्त एवढाच आहे की जेव्हा आपण पुण्यातून भांडी घेतो तांब्या पितळेची, तेव्हा ते प्युअर तांबा किंवा प्युअर पितळमध्येच असतात. त्याच्यामुळे मग मी ही जी काही भांडी घेते ना, ती तिथूनच घेते जनरली. तर सांगताना याची जी कॉस्ट आहे ना, ती मला 6,000ला सांगितली होती, पण मला कमीने भेटलेली आहे. तर मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगते की मला ही कितीला पडली. तर तिथे जे शॉपमध्ये दादा होते ना, त्यांना मी विचारलं, म्हटलं की ह्याचा रेट एवढा का आहे? जर ऑनलाईन मी ह्या उरली बघितलेल्या आहेत थोड्याफार अशा सेम टू सेम, पण इतका जास्त रेट नाही आहे. तर त्यांनी सांगितलं की त्या ज्या उरली आहेत ना, त्या ऑलमोस्ट लोखंडाच्या उरली आहेत आणि त्याच्यावरून फक्त कोटिंग केलेलं आहे, म्हणूनच त्या खूप स्वस्त आहेत. आणि त्या जनरली लोक आहेत ना, म्हणजे वर्षातून एकदाच वापरतात दिवाळीसाठी वगैरे, नंतरच्या टायमाला वापरण्यासारख्या राहत नाहीत. तर ही जी माझी उरली आहे ना, ती प्युअर ब्रासमध्ये आहे, त्याच्यामुळे ह्याचा जो रेट आहे ना, तो जास्त आहे. तर तुम्ही बघू शकता ही जी उरली आहे ना, ती दिसायला एवढी सुंदर आणि एवढा अँटिक लुकमध्ये मला भेटलेली आहे. तर मला जशी हवी होती तशीच उरली मला भेटलेली आहे. मला जशी हवी होती त्या एक्सपेक्टेशन्सपेक्षा छान अशी भेटलेली आहे. तर तुम्हाला अंदाज येत असेल, मी ह्याला जसं पकडलेलं आहे ना, एका हातामध्ये नाही, दोन्ही हातांनी मी पकडलेलं आहे. एवढं वजनदार ही उरली आहे. आणि खाली हे जे स्टँड दिलेलं आहेत ना, त्याच्यामुळे याचा लुक अजून बदललेला आहे. त्यानंतर या उरलीला साईडला दिवे पण दिलेले आहेत आणि घंटी देखील दिलेली आहे, की जी एकदम सुंदर आणि खूप अशी छोटी नाही आहे, प्रॉपर जशी त्या उरलीला मॅच होईल अशी दिलेली आहे. आणि याच्यावरती जी मोराची डिझाईन आहे ना, त्या मोराच्या डिझाईनने ह्या उरलीला एवढा वेगळा लूक आलेला आहे. तर हा जो दिव्यांचा सेक्शन आहे ना, तो मी तुम्हाला जवळून दाखवते. तुम्हाला लगेच कळेल की ही जी उरली आहे ना, ती प्युअर ब्रासमध्येच आहे. तर या उरलीची जी प्राईज आहे ना, ती मला तरी थोडी अजून जास्तच वाटली, पण मला आवडली त्याच्यामुळे मी लगेच घेतली. तर ही जी उरली आहे ना, ती मी 4,000ला घेतलेली आहे. आणि त्यासोबतच मी धूपदाणी आणि अजून एक गोष्ट पण घेतलेली होती, त्याच्यामुळे अजून थोडासा रेट जो आहे ना, तो कमी झालेला आहे. तर मे बी ही मला काहीतरी 3700ला वगैरे पडलेली असेल, पण त्या मानाने मला ही आवडली. थोडीशी महाग वाटली, पण तरीही मी घेतली. आणि हीच गोष्ट जर मला दुसरीकडून कुठून घ्यायची असती, म्हणजे हैदराबादमध्ये, तर ही मला खूप जास्त महाग पडली असती. यावरची जी मोराची डिझाईन आहे ना, ती डिसाईड करूनच घेतली होती, कारण माझ्याकडे एक असा मोराच्या डिझाईनचा पाट मी घेतलेला आहे, की जो मी गणपतीमध्ये शॉपिंग केली होती. तर त्या पाटावरती ही उरली ठेवायची ह्याच उद्देशाने घेतली होती, त्याच्यामुळे मी मोराची डिझाईनचीच उरली बघत होते. पण मला एक प्रश्न आहे की त्या पाटावरती ही उरली सूट होईल की नाही. तर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते की कसं दिसतंय पाटावरती, आणि तुम्ही मला नक्की सांगा की हे पाटावरती छान दिसतंय का, असं फक्त सेपरेटली ठेवल्यावरती चांगलं दिसतंय. तर ब्रासची भांडी एवढ्यासाठीच घ्यायची, म्हणजे डेकोरेशनचं असू दे किंवा काही भांडी असू दे, जेव्हा आपण त्याला व्यवस्थित घासतो ना, तेव्हा ते सुंदर आणि असे सोन्यासारखे चकाकतात. त्याच्यामुळे मग तांब्याची आणि पितळेची भांडी बरेच लोक घेतात.
तर हा जो पाट आहे ना तो मी पुण्यातूनच घेतलेला आहे आणि हा मी तुम्हाला आधी पण दाखवलेला आहे. तर या पाटावरती ठेवण्यासाठी ही उरली म्हणून अशी मोराच्या डिझाईनचीच घेतलेली आहे. तर मी आता तुम्हाला दाखवते की ही या पाटावरती कशी दिसतीये. तर आपल्या सणावारांसाठी आपल्या घराचा जो दरवाजा आहे ना त्याला डेकोरेट करण्यासाठी म्हणजे एंट्रन्सला ठेवण्यासाठी ही उरली मी घेतलेली आहे. तर तुम्हाला ही कशी वाटली आहे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी ही जी उरली आहे ती कशी आहे दाखवलेलं आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये हिला मी कसं डेकोरेट करेन ते मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करेन.